महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती असलेल्या एका कॅबिनेट मंत्र्याने मोठा खुलासा करत दावा केला आहे की शिवसेना युबीटी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। हे मंत्री कोण आहे आणि त्यांच्या या दाव्याला किती आधार आहे याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की संजय राऊत यांची काँग्रेसमध्ये जाण्यासाठी चर्चा सुरू आहे। त्यांनी राऊत यांना थेट सवाल केला की त्यांनी शिवसेना युबीटीच्या सामना या मुखपत्रात स्पष्ट लिहावे की ते पक्षात किती दिवस राहणार आहे। तसेच त्यांनी त्या नेत्याचे नाव जाहीर करावे ज्यांच्यासोबत त्यांची काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे। नितेश राणे यांचा हा दावा अशा वेळी आला आहे जेव्हा संजय राऊत यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत आला आहे। सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युबीटीकडे एवढे आमदार नाहीत की ते पुन्हा राऊत यांना राज्यसभेत पाठवू शकतील। 2024च्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी शिवसेना युबीटीला केवळ 20 जागा मिळाल्या होत्या। अशा परिस्थितीत राऊत यांचे राजकीय भवितव्य अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर शिवसेना युबीटी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याच्या चर्चा आहे। पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहे। सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळातही चर्चा आहे की संजय राऊत यांच्याबद्दल पक्षातच असंतोष वाढत आहे। याच दरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे। विशेष म्हणजे या बैठकीत संजय राऊत गैरहजर होते, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। शिवसेना युबीटीच्या मुखपत्र सामनामधील त्यांच्या रोकटोक कॉलममध्ये संजय राऊत यांनी दावा केला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव वाढत आहे। त्यांच्या मते या दोन्ही नेत्यांमधील मतभेद राज्य सरकारच्या कारभारावर परिणाम करत आहे। राऊत यांनी लिहिलेले आहे की एकनाथ शिंदे अजूनही हा धक्का पचवू शकलेले नाहीत की ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, तर फडणवीस ही परिस्थिती समजून घेत आहेत। जर संजय राऊत काँग्रेसमध्ये गेले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे परिवर्तन होऊ शकते। शिवसेना आणि काँग्रेस आधीपासूनच महाविकास आघाडीचा भाग आहे, पण राऊत काँग्रेसमध्ये गेले तर पक्षाला एक आक्रमक आणि स्पष्ट वक्ते नेते मिळू शकतात। तसेच काँग्रेसच्या माध्यमातून राऊत त्यांच्या राजकीय करिअरला नवीन वळण देऊ शकतात। नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही। राऊत यांची ही शांतता अटकळींना आणखी हवा देत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत यांच्या भविष्यासंदर्भात मोठी उत्सुकता आहे। नितेश राणे यांचा दावा राजकीय डावपेचाचा भाग असू शकतो, पण यामुळेच राऊत काँग्रेसमध्ये जाणार का याबद्दलच्या चर्चांना वेग आला आहे। आता येत्या काही दिवसात संजय राऊत आणि शिवसेना युबीटी यांचा यावर काय अधिकृत प्रतिसाद येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याबाबत तुमचे काय विचार आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र।